नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। पसायदान सारांशाने एखाद्या ग्रंथातील विचार जसा समजतो तसा ज्ञानेश्वरीतील विचार सारांश रूपाने पसायदानात मांडलेला आहे। पसायदान ही प्रार्थना आहे। या प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे की ती धर्म, पंथ, काल या सर्वांच्या पलीकडे आहे। सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे। संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे मागणे मागितले आहे। येथे कोणाही विशिष्ट देवतेचे नाव घेतलेले नाही, कोणत्या विशिष्ट पंथाचाही निर्देश केलेला नाही। हा ईश्वर विश्वात्मक आहे। ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधी कल्पना या प्रार्थनेत सार रूपाने आलेली आहे। मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्टे ज्या प्रवृत्तीपासून उत्पन्न होतात ते खलत्व, माणसांची ही खलवृत्ती व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात कार्य करीत असते। सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल तर हे खलत्व नष्ट व्हायला हवे। ज्ञानेश्वर मानतात की ही खलप्रवृत्ती निसर्गदत्त नसून परिस्थितीजन्य आहे। माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे। तिला योग्य कार्य मिळायला हवे, यासाठी खलत्व नाहीसे व्हायला हवे। मैत्र म्हणजे निस्वार्थी सर्वव्यापी प्रेम, हेच मानवी जीवनाचे संस्कृतीचे आधारभूत सूत्र होईल। इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हा संदेश जगाला दिला आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचे शासनही स्वीकारलेले आहे। इच्छा कोणतीही असो, ऐहिक वा आध्यात्मिक, व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात यामुळे संघर्ष होता कामा नये। असे सज्जन सर्वांचे आप्त होत आणि विश्वात्मकाची उपासना करोत, असा आशय यामध्ये आहे। ज्ञानेश्वरांचा भाव हृदय परिवर्तनावर दिसतो। मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा, सर्वांना अनन्यसाधारण शांती मिळावी, यासाठी ही प्रार्थना आहे। देवाला येथे विश्वात्मक असे विश्लेषण लावलेले आहे। जगाला परम वस्तू वाचून वेगळे अस्तित्व नाही, असे दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे आलेले आहे। यामध्ये गुरु हाच परमेश्वर असाही एक विचार दिसून येतो। पापी दुराचारी याऐवजी यामध्ये खल ही प्रवृत्तीवाचक शब्द वापरलेला दिसतो। ज्याला आत्मोन्नती साधायची आहे त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बिमोड करायला हवा। सत्संगतीने स्वभावदोष दूर होऊ शकतात। व्यक्तीच्या विकृतीवरील सोपा आणि सहज उपचार सुसंस्कारांचा आहे। तया सत्कर्मी रती वाढो म्हणताना त्यात कर्माविषयीची शास्त्रवर्चित अर्थ सूचित करायचा आहे। वैयक्तिक स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तरावर सर्वांबद्दल प्रीती वाटली पाहिजे। हे घडले तर व्यक्ती आणि समाज यांचे ऐक्य होण्यास उपयोगी ठरेल। आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे। जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, दुरितांची तिमिर जाओ विश्वस्वधर्मा सूर्ये पाहो। जो जीवांचिल तो तेला हो, प्राणी जात हे वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता। चला कल्पतरूंचे आरव
त्यांचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रपेचे अलांछन मार्तंड तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिहि लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला. पसायदान मराठी अर्थ. आता विश्वात्मक देवाने या माझ्या वाग्यज्ञानाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान द्यावे. पसायदान म्हणजे प्रसाद. दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्यामध्ये स्वारस्य वाढो, सर्व प्राणी मात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो, पापी माणसाचा अज्ञानरूपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो, प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत, सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणीमात्रांना भेटत जावोत. जे संत कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत, असे संत सज्जन सर्व प्राणीमात्रांचे मित्र होवोत. तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे त्यांनी या जगातील दृश्य आणि अदृश्य भोगांवर विजयी व्हावे. यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. धन्यवाद.